विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर सुहासिनी मुळीक आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण बघा, आपली कालपासून एक सिरीज चालू आहे. या सिरीज मध्ये काल आपण पाहिलेलं आहे की नोकरी करत कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे. आज आपण अजून एक महत्त्वाचा विषय घेत आहोत, ते म्हणजे न्यूजपेपर मधून नोट्स कशा काढायच्या. खरं तर न्यूजपेपर सगळेच वाचतात, पण वाचन म्हणजे अभ्यास आहे का, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि खरं तर न्यूजपेपर आपण जो रोज वाचतो तर त्याचा आपल्याला इफेक्टिव्हली किती फायदा होतो पुढे, म्हणजे जे काही आपण 2-3 तास त्याच्यामध्ये घालतो. आता मला खरं तर सांगा की आजचा न्यूजपेपर किती लोकांनी वाचलाय? ठीक आहे, काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही न्यूजपेपर वाचता, ऑन एन एव्हरेज विद्यार्थी 2 ते 3 तास कमीत कमी देतात. कमीत कमी 2 ते 3 तास. ठीक आहे, कारण आपण एकदा पेपर वाचायला लागलो की आपल्याला कळतच नाही आपण किती वेळ देतोय आणि काय वाचतोय. आणि यामध्ये खरं तर तुमचा दोष नाहीये बघा, कारण कसं आहे, या पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला कुणीही हे शिकवत नाही की न्यूजपेपर कसा वाचला पाहिजे. ठीक आहे, सगळेजण सांगतात तुम्हाला की न्यूजपेपर वाचा, डेली तुम्ही न्यूजपेपर 1 तास वाचला पाहिजे, बरोबर. या पलीकडे जात नाही कोणी. तुम्हाला कोणी विचारत नाही की तू न्यूजपेपर कसा वाचतोय, तुम्ही न्यूजपेपरच्या नोट्स कशा काढताय, बेसिकली तुम्ही राईट स्ट्रॅटेजीने जाताय का, हे अंडरस्टँड करून गेला आपल्याच चुकांमधून मग आपल्याला शिकत जावं लागतं. ठीक आहे, तर आज आपण याच मुद्द्यावर खरं तर चर्चा करणार आहोत. तर न्यूजपेपरचे इफेक्टिव्हली छान पद्धतीने नोट्स कशा काढायच्या, रिव्हिजन कशी करायची, ठीक आहे. आणि जो 2-3 तास आपण वेळ देतोय तर तो आपण 45 मिनिट्स टू 90 मिनिट्स पर्यंत कसा आणायचा, म्हणजे 1 तास ते 1.5 तासापर्यंत मॅक्सिमम आपल्याला तो टाइम द्यायचा आहे आणि त्याचा आउटपुटवर विचार करायचा आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण कसं करू शकतो हे, तर बघा, याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकते. प्रत्येकाच्या घरामध्ये आरो असेल, बरोबर आहे ना. तर आरोचं सायंटिफिक बेस काय आहे? पाणी फिल्टर करता, बरोबर. नळाला येणारं गढूळ पाणी जे आहे ते फिल्टर करतं आणि ते फिल्टर केलेलं पाणी म्हणजे कचरा, घाण वगैरे सगळं निघून जाते आणि फिल्टर केलेलं पाणी आपल्याला आवश्यक असणारं आपण पितो, बरं. तर तीच मेथड जर आपण न्यूजपेपरच्या बाबतीत वापरली तर वापरू शकतो का? कसा फिल्टर लावणार तुम्ही तिथे? जे आपल्याला महत्त्वपूर्ण आहे तेच घ्यायचं आहे. पण तुला कसं कळणार की महत्त्वपूर्ण काय आहे? म्हणजे आता काय पण अशा फालतू गोष्टी येत असतात बॉलिवूड वगैरे त्याबद्दल. ओके, म्हणजे बॉलिवूड सारख्या बॉलिवूड मधल्या ज्या न्यूज असतात त्या स्किप करायच्या. ओके, बर. अजून बघा कसं आहे, जसं आपण पाण्यासाठी फिल्टर लावतो, गढूळ पाण्यासाठी फिल्टर लावतो आणि त्यातली गढूळता नष्ट करतो, किंवा आपण चुंबकाचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. पूर्ण कचऱ्यामधून चुंबक काय करतं, फक्त लोखंड अब्सॉर्ब करून घेतं, राईट. तर आपल्यालाही तीच टेक्निक फॉलो करायची आहे न्यूजपेपर रीड करताना. त्यामध्ये बेसिकली काय करायचं आहे, तर जे आपल्याला आपल्या सिलेबस मधून महत्वाचं आहे, म्हणजे सिलेबसची सांगड घालून आपल्याला न्यूजपेपर वाचायचा आहे. आणि यासाठी काय महत्वाचं असणार आहे तुम्हाला? सिलेबस तोंडपाठ पाहिजे आधी. ठीक आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला सिलेबस तोंडपाठ पाहिजे. आणि सिलेबस तोंडपाठ म्हणजे काय आहे, तुम्ही सिलेबसचा फिल्टर लावला, तुम्ही न्यूजपेपर वाचताना सिलेबसचा फिल्टर लावला आणि मग तुम्ही सांगड घालायला सुरुवात केली, आणि ती सुरुवात केल्यानंतरच खरं तर हा 3 तासाचा वेळ 1.5 तासावर 1 तासावर येणार आहे. कारण अनावश्यक काय आहे त्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये, बरोबर. आणि मला गरजेचं काय आहे, तर अशा सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. का वाचणं गरजेचं आहे, कसा वाचला पाहिजे, कोणता वाचला पाहिजे, नोट्स कशा काढल्या पाहिजेत, आणि त्याचं विथ एक्झाम्पल आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत. ठीक आहे, तर आता चला सुरू करूया आपण. बघा, न्यूजपेपर नोट्स. बेसिकली बघा, न्यूजपेपर वाचणं का इम्पॉर्टंट आहे, तर जेव्हा आपण पुस्तकी म्हणजे जे विषय वाचतो, उदाहरणार्थ पेपर 1 असेल, जीएसचा पेपर 2 असेल, 3 असेल और 4 असेल,
तर जेव्हा आपण विषय वाचतो, इतिहास असेल, भूगोल असेल, भारतीय समाज, पॉलिटी असेल, अर्थशास्त्र असेल, तर पुस्तक तुम्हाला स्टॅटिक नॉलेज देतं, ज्यामधून तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होतीये. पण आयोग त्या कन्सेप्टवर प्रश्न विचारतोय का? अलीकडचा ट्रेंड पाहिला तर नाही. आयोगाचा ट्रेंड बदलतोय. ट्रेंड बदलतोय म्हणजे काय होतंय? अपडेटेड क्वेश्चन येत आहेत. अपडेटेड म्हणजे काय? तर बघा, क्वेश्चन जे येत आहे ते डायनामिक येत आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तक काय सांगणार आहे, उदाहरण घेऊन सांगते मी इथे तुम्हाला. निवडणूक आयोगाची रचना हे तुम्हाला पुस्तक सांगेल, ठीक आहे. न्यूजपेपर मधून तुम्हाला काय कळणार आहे? निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा वाद जो आहे तो तुम्हाला कुठून कळणार आहे? न्यूजपेपर मधून. आणि त्या निवडणुकीचा जो वाद आहे त्याचं सोल्युशन कसं काढण्यात आलं हे आपल्याला न्यूजपेपर मधून कळणार आहे. म्हणजे आपण जे स्टॅटिक नॉलेज घेतोय त्या स्टॅटिक नॉलेजला प्रगल्भता येणार आहे ती कुठून येणार आहे? मॅच्युरिटी कुठून येणार आहे? न्यूजपेपर मधून येणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. तुम्हाला स्टॅटिक नॉलेज असणं आणि त्याचं ते उपयोजन न करता येणं तर तुमच्या त्या नॉलेजचा काहीच उपयोग नाही, ठीक आहे. सो तुम्हाला ते करंटशी सांगड घालूनच करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण घेऊ आपण. विषाणू, व्हायरसची व्याख्या, व्हायरस काय आहेत, बॅक्टेरिया काय आहेत, आपण सगळं वाचतो स्टॅटिक बुक्स मधून, बरोबर. न्यूजपेपर काय सांगतो तुम्हाला? mRNA वॅक्सिन, निपा व्हायरस, ठीक आहे. असे जेव्हा तुम्हाला न्यूजपेपर मध्ये गोष्टी येतात तेव्हा तुम्ही ते कनेक्ट करू शकता व्हायरसशी. हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, कशा प्रकारचा व्हायरस आहे, याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, याची लक्षणं काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, सगळ्या गोष्टी, या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तुमचा तो टॉपिक तयार होतो, लक्षात घ्या, अभ्यासाचा, ठीक आहे. कारण ही स्पर्धा आहे शेवटी आणि ती स्पर्धा कशी आहे? डायनॅमिक आहे, ठीक आहे. स्टॅटिक पार्टवर फार प्रश्न येत नाहीत. आयोगाचे प्रश्न केवळ माहितीवर येत नाहीत तर बदलणाऱ्या जगावरील उपयोजनावर असतात, लक्षात घ्या. आम्हाला त्यामुळे काय वाटतं, प्रिलिम असेल तरी असं वाटतं की नाही प्रश्न फार कुठून तरी असे वेगळे आले की आम्हाला कळलंच नाही आयोगाने प्रश्न कुठून टाकले. म्हणजे आपलं काय न्यूजपेपर रिडिंग कमी पडलेलं असतं, लक्षात घ्या, ठीक आहे. दुसरं काय होतं, मुख्य परीक्षेलाही सेम प्रश्न आला होता मॅडम, सरळ प्रश्न होता, पण तरीही मी छान लिहिलं, एकदम छान लिहिलं, पण ते माझ्या दृष्टीने छान आन्सर लिहिलेलं आहे, पण मला मार्क्स नाही आले. का नाही आले? कारण आम्ही टू द पॉइंट लिहिलं नाही, त्याला अपडेट करून लिहिले नाही, व्यवस्थित चालू घडामोडीतली उदाहरणं तिथे टाकलेली नाहीये, तर कसं मार्क्स मिळतील तुम्हाला? नाहीत मिळणार, ठीक आहे. तर यामुळे आपल्याला न्यूजपेपर रिडिंग इम्पॉर्टंट आहे. आता वर्तमानपत्राचे फायदे बघा कसे आहेत. न्यूजपेपर डेली रीड केल्याने काय होतं, एक तर तुमची भाषा प्रगल्भ होते, व्यक्तिमत्व विकास बेसिकली. कारण काय होतं, आपण ना प्रश्न विचारायला लागतो बेसिकली, त्यामुळे थॉट प्रोसेस डेव्हलप व्हायला लागते आयोगाप्रमाणे. आणि आपला व्यक्तिमत्व विकास होतो, कारण आपलं जे आपण बेसिक नॉलेज रीड केलेलं असतं त्या बेसिक नॉलेजवर जेव्हा आपण न्यूजपेपर मधून वाचतो आणि त्याला ते कनेक्ट करतो, सांगड घालतो, त्यावेळी आपण आपली मतं पण बनवायला लागतो, आपण विचार करायला लागतो, सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे. तर यामध्ये कसं आहे, पहिलं बघा काय आहे, विश्लेषणात्मक दृष्टिकोन. विश्लेषणात्मक दृष्टिकोन. तर विश्लेषणात्मक दृष्टिकोन बघा, आपल्याला जर आपण पीवायक्यू अनालिसिस केलं असेल आणि आपला सिलेबस पार्ट असेल, हे दोन महत्वाचे फिल्टर आहेत बरं का न्यूजपेपर वाचण्याआधीचे, किंवा कुठलंही एखादं स्टॅटिक पुस्तक सुद्धा मोठं जर तुम्ही वाचत असाल तर बिफोर दॅट तुम्हाला या दोन गोष्टी कंपल्सरी आहेत. तर तुम्हाला हे क्लिअर पाहिजे की प्रश्न कसे येतात, करंट ओरिएंटेड प्रश्न कसे येतात. तर पूर्व परीक्षेमध्ये बघा काय विचारलं जातं, काय आणि कधी. पूर्व परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, काय आणि कधी. आणि मुख्य परीक्षा काय विचारते, का आणि कसे. का आणि कसे हे प्रश्न तुम्हाला त्या न्यूज भोवती विचारायचे स्वतःला, ठीक आहे. हे प्रश्न आधी त्या न्यूज भोवती तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्याची उत्तरं म्हणजे तुमचे नोट्स असणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे काय होतं की आपली अनालिटिकल कपॅसिटी वाढायला लागते. त्यामुळे सेकंड, जसं मी म्हटलं की व्यक्तिमत्व विकास आणि मत तयार करतो आपण स्वतःची, म्हणजे
निबंध आणि मुलाखतीसाठी प्रगल्भता. बेसिकली सगळ्यात महत्वाचं काय यामध्ये माहितीये, आपण अपडेट तर राहतोच, पण आपण जसं का, काय, कधी, केव्हा, कसे हे जेव्हा प्रश्न विचारतो ना, WH प्रश्न विचारायला लागतो, तेव्हा एक मॅच्युरिटी डेव्हलप व्हायला लागते. आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये आणि एस्से मध्ये तुमचं रिफ्लेक्शन असतं ते, आणि ती मॅच्युरिटी एक्झामिनरला ऍक्च्युअली रिफ्लेक्ट होऊन जाते. ठीक आहे, त्यामुळे डेली न्यूजपेपर वाचणं फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता जसं मणिपूर हिंसाचार असेल किंवा AI चे धोके असतील, तर आपण कुठून तरी पाठ करून लिहिलं आणि आपलं वाचन चांगलं असणं, आपलं नॉलेज चांगलं असणं, करंट अफेअर्स व्यवस्थित, करंट अफेअर्स म्हणण्यापेक्षा न्यूजपेपर स्पेसिफिकली न्यूजपेपर आपण व्यवस्थित वाचणं, यामुळे काय होतं की तुमची ती लँग्वेज ऑटोमॅटिक कन्वर्ट होते आणि तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिता ती, आणि ते एक्झामिनरला लगेच टच करून जातं. ठीक आहे, तर त्यामुळं इथे ठाम मत असताना फर्म डिसिजन्स तयार होतात ना, कारण तेवढं नॉलेज आलंय तुम्हाला. ठीक आहे, तिसरा पॉइंट काय आहे, प्रशासकीय भाषा. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. तुमचं ना भाषेवर प्रभुत्व यायला लागतं. मग बरे मराठी मीडियम असेल तर मराठी न्यूजपेपर, आणि इंग्लिश मीडियम असेल तर इंग्लिश न्यूजपेपर. यामुळे काय होतं की तुमचं ऑटोमॅटिक, तुम्ही डेली करताय की नाही ती गोष्ट, त्यामुळे भाषेवर प्रभुत्व ऑटोमॅटिक वाढणार आहे. ठीक आहे, आणि जे भाषेवर प्रभुत्व आहे त्यामध्ये बघा, एक ती काही सर्वसाधारण भाषा नसते न्यूजपेपर मधली. तर न्यूजपेपर मधली भाषा जी असते त्याच्यामध्ये बेसिकली ना प्रशासकीय कीवर्ड्स असतात, ज्या कीवर्ड्सचा तुम्ही ऍज इट इज वापर करू शकता तुमच्या उत्तरांमध्ये, आणि हे कीवर्ड्स तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. त्यामुळे हा तिसरा एक बेनिफिट आहे. मुख्य परीक्षेसाठी काय होतं मग, उत्कृष्ट शब्दसंपत्ती आणि अचूक वाक्यरचना, कारण तुमची भाषा प्रगल्भ होत जाते. ठीक आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे सरप्राईज एलिमेंट. जसं मी मगाशी म्हटलं की बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही आम्हाला कळलंच नाही प्रश्न कुठून आले. हे जे आहे ना, प्रश्न कुठून आले कळलं नाही, हा सरप्राईज एलिमेंट आहे. हा तुमचा ऑटोमॅटिक कव्हर होऊन जातो जर तुम्ही रेग्युलरली आणि डेली जर पेपर वाचत असाल तर. आता असं म्हणतील विद्यार्थी की आम्ही 31 मेला प्रिलिम देणार आहे, मग आजपासून पेपर वाचला तर हा सरप्राईज एलिमेंट कव्हर होईल का? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा, हा होईल का? नाही होणार. तुम्ही ज्या दिवशीपासून करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे, किमान मागील 1 वर्ष, म्हणजे समजा 27चा अटेम्प्ट देणार असाल तर तुम्ही आजपासून कंपल्सरी न्यूजपेपर स्टार्ट करायचं आहे. उद्या लाईफ मध्ये कधीच येत नाही, त्यामुळे आज आणि आत्ताच सुरू करायचं आहे. ठीक आहे, न्यूजपेपर रीडिंग कंपल्सरी आहे, नाहीतर 20% मार्क्स ऑलरेडी कमी झाले, लक्षात घ्या तुमचे 20%. ठीक आहे, त्यामुळे जे पेपर सेटर्स असतात ना, ते कुठलेही मॅगझिन वापरत नाहीत, लक्षात घ्या. ते काय वापरतात, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता असे न्यूजपेपर्स वापरतात. ठीक आहे, ते कुठल्याही मार्केट मधलं मॅगझिन वापरत नाहीत पेपर सेट करायला. त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही आवर्जून विचार केला पाहिजे. मग वर्तमानपत्रांची अचूक निवड कशी करायची बघा. कसं आहे, जर तुम्ही UPSC करत असाल तर तुम्ही द हिंदू किंवा द इंडियन एक्सप्रेस दोन्हीपैकी एक न्यूजपेपर वाचू शकता. ठीक आहे, हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस एक न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही MPSC करत असाल तर कसे ऍडिशनल एफर्ट्स आले, कारण तुम्हाला मराठी एक पेपर वाचायचा आहे आणि एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचायचं आहे. मग बेसिकली कुठलाही वापरा तुम्ही इंग्रजी, पण मराठी मात्र तुम्ही लोकसत्ता वाचणं गरजेचं आहे, आणि इंग्रजीमध्ये इंडियन एक्सप्रेस वाचा, अदरवाईज हिंदू. बेसिकली बेस्ट आहे द हिंदू. द हिंदू वाचलं तर बेस्टच आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला न्यूजपेपर सिलेक्ट करायचा आहे. पण सगळ्यात महत्वाचा एक सुवर्ण नियम लक्षात ठेवा, एकच बातमी वाचण्यासाठी 3 ते 4 पेपर वाचायचे नाहीत. तुम्हाला त्यातनं तज्ञ बनायचंय का करंट अफेअर्स मधलं, तुम्हाला कुठे शिकवायला जायचं आहे का, नाही. आउटपुट काही आहे का त्याचं, नाही. सो डोंट वेस्ट युअर टाइम. त्यामुळे एका पेपर मधून एक न्यूज वाचलीये, ओके ठीक आहे, त्यालाच फॉलो करा, फार मागे लागू नका. ठीक आहे, त्यामुळे 3 ते 4 पेपर तर नक्कीच वाचायचे नाहीत एकाच न्यूज साठी. जर तुम्ही एक मराठी आणि एक इंग्लिश पेपर वाचत असाल तर एक बेसिक न्यूज वाचा व्यवस्थित, आणि सेकंड पेपर मधून फक्त ओव्हरलुक करून घ्या. काही ऍडिशनल असेल तर तुम्ही ऍड करून घ्या त्यामध्ये.
ठीक आहे. स्कॅनर, आता बघा बातम्यांचे फिल्टरिंग आणि स्कॅनर कसं फिट करायचं. आता फिल्टरिंग कसं करायचं, काय वाचावे. जसं मी म्हंटल की सगळ्यात महत्वाचा फिल्टर काय आहे, सिलेबस. बरोबर. तो आधी तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. मग सिलेबस तुम्हाला जर तोंडपाठ असेल तर तुम्हाला ऍक्च्युअली पेपर स्कॅन करता येणार आहे की माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. राईट. हा पहिला नियम झाला. दुसरा नियम काय आहे की स्ट्रिक्टली ठीक आहे तरीही माझं ना काही पॉइंट क्लिअर पाहिजे की मी हे वाचणार आहे, या ह्याच्यातले या पेजवरचे न्यूज वाचणार आहे, या पेजवरच्या या पेजवरच्या. हे पण तुम्ही सॉर्ट करू शकता जर तुम्हाला टॉपिक माहित असतील. जसं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे. मग आंतरराष्ट्रीय घडामोडी काहीही वाचायच्या का, म्हणजे ट्रम्पने कोणाला काय म्हटलं इम्पॉर्टंट आहे का, असू शकतं. ते काय म्हणाले यावर इम्पॉर्टंट आहे कारण ते अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा त्यांनी असं आहे की कोणाला तरी सहज काहीतरी म्हणाला दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे. पण ते इंटरनॅशनल लेवलला जर इम्पॉर्टंट विधान असेल, त्याचा जागतिक इम्पॅक्ट होणार असेल तर ते नक्कीच महत्वाचं आहे. ठीक आहे. मग भले ते इराणचे राष्ट्राध्यक्ष असू देत किंवा मग साध्या कुवेत सारख्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असू देत. ठीक आहे. तर ते काय म्हणाले आणि त्याचा इम्पॅक्ट जागतिक स्तरावर होणार असेल किंवा भारतावर इनडायरेक्टली होणार असेल तर ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडी. संपादकीय आणि लेख हे सगळ्यात महत्वाचे आहे बरं का. संपादकीय आणि लेख जे तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था याच्याशी संबंधित आलेल्या ज्या न्यूज आहेत त्या. आता हे झालं तुमचं एक ठोकळ वर्गीकरण म्हणू शकतो आपण. त्यातही इम्पॉर्टंट अनइम्पॉर्टंट पुन्हा राहणार आहे आणि सिलेबसला कनेक्ट करून. ठीक आहे. ते कसं करायचं आपण पुढे डिस्कस करूच. आता स्ट्रिक्टली अवॉइड काय आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप हे बघायचंच नाहीये, त्यामुळे ऑलरेडी कट झालं. ठीक आहे. स्थानिक गुन्हेगारी आणि अपघात हे बघायचंच नाहीये. मनोरंजन आणि क्रीडा अतिरेक हे पण बघायचं नाहीये. पण याच्यामध्ये क्रीडा किंवा मनोरंजनामध्ये तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, मोठे पुरस्कार जे आहेत, ऑलिम्पिक असेल किंवा आपले काही नॅशनल गेम्स असतात ते असतील किंवा काही नॅशनल अवॉर्ड्स असतील, इंटरनॅशनल अवॉर्ड्स असतील, मनोरंजन म्हणजे फिल्म सिटी, बॉलिवूड वगैरे याच्याशी रिलेटेड सुद्धा, तर ते तुम्हाला माहिती पाहिजेत तेवढे. ते काय डेली येत नाही. ठीक आहे. त्यामुळे तेवढंच करायचं आहे. हे प्रिलिम ओरिएंटेड आहे. ठीक आहे. आता बघा अभ्यासक्रम काय आहे, तुमचं होका यंत्र आहे. तुम्हाला या डायग्राम वरून लक्षात आलं असेल. खरं तर मी पहिल्या मिनिटापासून सांगतेय तुम्हाला की अभ्यासक्रम हा फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याचा अजून एक इम्पॉर्टन्स आपण या पद्धतीने म्हणू शकतो की मानवी शरीर जे आहे, मानवी शरीरामधला मेन इम्पॉर्टंट घटक कोणता आहे, मेंदू. ठीक आहे. मेंदू तर मेंदू. मग जर आपण असं कन्सिडर केलं की मेंदू बाजूला काढून ठेवला तर शरीराचा काही उपयोग होईल का? माणूस जिवंत असून मेल्यासारखं. अरे बाजूलाच काढून ठेवला, जिवंत कसा राहणार तो? काहीच उपयोग नाही होणार. बरोबर. ठीक आहे. म्हणजे कसं आहे, जसं आपला सांगाडा असेल शरीराचा, त्याचं सुद्धा असं आहे की जर सांगाडाच नसेल शरीरामध्ये तर मांसाचा गोळा बनून जाईल आपलं शरीर. बरोबर. काहीच अर्थ राहणार नाही त्याला. मेंदू म्हणजे फार पुढची स्टेज आली ती. ठीक आहे. पण बेसिक म्हणजे सांगाडाच नसेल, बोन्सच नसतील तर मांसाचा गोळाच राहणार आहे तो. ठीक आहे. तर सेम त्या पद्धतीने बघा सिलेबस तुमचं काम करतोय तुमच्या या पूर्ण जर्नीमध्ये. हा सिलेबस म्हणजे काय आहे, सांगाडा आहे. ठीक आहे. किंवा मेंदू जसं म्हणालास तो मेंदू आहे. ठीक आहे. मेन आणि तो मेंदूचं काम जे आहे तेच जर आपल्याला समजलं नाही, तो काय आहे किंवा तो शरीराचा सांगाडा काय आहे हेच जर आपल्याला कळलं नाही तर आपल्याला कळणारच नाहीये की काय करायचंय पुढे. ठीक आहे. तर इथं तसंच एक उदाहरण आहे, होका यंत्र आपण म्हटलेलं आहे. दिशादर्शक काम करतो तो. ठीक आहे. दिशादर्शक म्हणून पण काम करतो अभ्यासक्रम.
ठीक आहे. या अभ्यासक्रमाचा जर तुम्ही फिल्टर लावला नाही, बघा अभ्यासक्रम हे तुमचे होका यंत्र आहे. वर्तमानपत्र हातात घेण्याआधी सगळ्यात पहिला नियम आहे तुमचा सिलेबस पाठ असणे. ठीक आहे, सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. मग काय, जेव्हा आपण वर्तमानपत्र हातात घेतो तेव्हा बातमीचं शीर्षक वाचताना स्वतःला एक प्रश्न विचारा की हे माझ्या अभ्यासाशी रिलेटेड आहे का. ठीक आहे, स्वतःला प्रश्न विचारा की ही बातमी कोणत्या पेपर घटकाशी जोडली आहे किंवा मी जोडू शकतो, कोणत्या सिलेबस मधल्या कोणत्या विषयाशी किंवा त्या विषयातल्या कोणत्या टॉपिकला मी कनेक्ट करू शकतो, हे आधी स्वतःला विचारा. मगच ती न्यूज वाचायची आहे. हे हेडिंग वरून तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, बघा सिलेबस मॅपिंगची प्रत्यक्ष उदाहरणे. आता मी हेडिंग वरून आपण कसं करू शकतो हे मी टाकलेलं आहे इथे. फॉर एक्झाम्पल समजा इस्रोचा नवीन हवामान उपग्रह असेल किंवा डीप फेक आपण बघतो सध्या फार मोठा वाढता धोका आहे, बरोबर. तर मग हे आपल्याला कळलं पाहिजे की सिलेबस मध्ये कुठं कनेक्ट करायचंय आणि माझ्या अभ्यासाशी रिलेटेड आहे का हे. मग मला अजून माहिती पाहिजे याची, बरोबर. तर ते आपल्याला आहे GS3 मध्ये. हे या पद्धतीने तुम्हाला कनेक्ट करायचं, लक्षात घ्या. आरबीआयने रेपो दर बदलला नाही. ठीक आहे, तर ही न्यूज कुठे GS3 मध्ये आहे, बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक रोख्यांवर बंदी. आता हे जे निवडणूक रोख्यांवर बंदी आहे हे कशात आहे, GS2, बरोबर आहे. अल निनोमुळे पावसाचे प्रमाण घटणार. भूगोल, फक्त भूगोलामध्येच एक आहे का अजून कोणता टॉपिक येऊ शकतो, बरोबर. ऍडिशनल याच्यामध्ये GS3 चा पर्यावरण पण येईल, बरोबर. पर्यावरण, तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, मग तुम्हाला कळणार आहे की हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की नाही, हा फिल्टर लागणार आहे. मग आता याच्या नोट्स कशा काढायच्या, म्हणजे आम्हाला लक्षात येते आता की का वाचायचं आणि कसं वाचायचं. वाचायचं तर कळलं, मग आज आम्ही 1 तास ते 1.5 तास रीड केला न्यूजपेपर, उद्या पण रीड केला, मग डेली रीड केला, पण 8 दिवसांनी आठवतच नाही की मी काल काय रीड किंवा उद्या आठवत नाही की कालच्या न्यूजपेपर मध्ये मी काय वाचलं. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला जर आपलं न्यूजपेपर रीडिंग प्रोडक्टिव्ह बनवायचं असेल तर कंपल्सरी आहे आपल्याला नोट्स मेकिंग. तुम्ही नोट्स काढल्याच पाहिजेत. आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटते, खरं तर मी नोट्स घेऊन यायला सांगते, त्यांनी कशा काढल्यात बघण्यासाठी. तर विद्यार्थ्यांनी अगदी 2-2 तास बसून ते अख्खेच्या अख्खे आर्टिकल आणि अख्ख्या न्यूज लिहून काढलेल्या असतात. खरंच त्याचा फायदा होणार आहे का तुम्हाला, आणि त्याला आपण नोट्स म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत नोट्स. ठीक आहे, नोट्स ह्या तुमच्या रिव्हिजन साठी असल्या पाहिजेत आणि त्या मुद्देसूद असल्या पाहिजेत, लक्षात घ्या. पहिली अट, मुद्देसूद असले पाहिजेत. आता सगळ्यात मोठी चूक काय करतात मुलं, मी आजचा पेपर वाचलाय आणि आजच्या पेपर मधून कोणत्या न्यूज मी वाचलेल्या आहेत आणि त्याचं मेन हे काय, म्हणजे हेडिंग लिहितात, तारीख लिहितात, तारखेच्या खाली जर बघा आपल्या ग्रुपवर पण आपण ऍक्टिव्हिटी सुरू केली होती, तिथे पण तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांनी हेच केलंय, तारीख लिहिलेली आहे, त्याखाली हेडिंग टाकलेत, आज कुठल्या कुठल्या न्यूज मी वाचल्या आणि त्यामध्ये 2-2 लाईन मध्ये मेन्शन केलेलं आहे. पण खरं तर आयोग तुम्हाला प्रश्न तारखेनुसार विचारतं का, नाही. चालू घडामोडीचं तर मोस्टली नाही. ठीक आहे, त्यामुळे तारखेनुसार नोट्स काढायच्या नाही, तर त्या टॉपिक नुसार काढायच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे 12 मार्च 13 मार्च अशा तारखा टाकून सलग लिहितात ते. वया वापरतात, वया वापरल्यामुळे काय होतं आणि या तारखानुसार लिहिल्यामुळे बेसिकली रिव्हिजन आपल्याला व्यवस्थित करता येत नाही, कारण ते टॉपिक एकमेकांशी कनेक्टच करता येत नाही. त्यामुळे ही मिस्टेक करायची नाहीये, पहिली गोष्ट. मग काय करायचं आहे, तर बघा A4 साईजचे सुटे कागद घ्यायचे आणि विषयानुसार फाईल तयार करायच्यात आपल्याला. ठीक आहे, फाईल्स बनवायच्या. बरेच विद्यार्थी काय करतात, सेपरेट पेजेस वापरतात, पण ते पेजेस दुसऱ्या दिवशी सापडत नाहीत त्यांना. तुमचा वेस्ट, सगळा टाइम वेस्ट गेला, मग तुमचे सगळे एफर्ट्स वाया गेले. तर असं करू नका. ठीक आहे, जर तुम्ही सुटे कागद वापरत असाल आणि तुम्हाला खरंच ही प्रोसेस इफेक्टिव्ह चांगली बनवायची असेल तर तुम्ही कंपल्सरी आधी पेपर वाईज
म्हणजे जीएसच्या पेपरनुसार पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 यानुसार फाईल बनवा आधी, ठीक आहे. आणि त्यानुसार मग त्याच्यामध्ये ते पेजेस लावून ठेवायचे. म्हणजे काय होतं की ऍडिशनल जर समजा GS2 मधली एखादी न्यूज आहे आणि ती कंटिन्यू 8 दिवस येते तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता, म्हणून सेपरेट पेजेस वापरायचा हा फायदा होतो त्याचा. मग काय होतं एकाच विषयावरील सर्व बातम्या, आता समजा चांद्रयान आहे तर एकाच ठिकाणी तुम्ही एकत्र करून ठेवू शकता, ठीक आहे. आणि मग नंतर त्याला एकत्र करून स्टेपल करून पण तुम्ही रिव्हिजन साठी वापरू शकता. तर हा बेनिफिट होऊ शकतो जेव्हा तुम्ही सुटे कागद वापरता. आता बघा पूर्ण वाक्य, जसं मी मगाशी म्हटलं की विद्यार्थी काय करतात, अगदी निबंध लिहून आणल्याप्रमाणे नोट्स आणतात याच्या काढून न्यूजपेपरच्या. मग खरंच ते योग्य आहेत का, त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही, फक्त वेस्ट ऑफ टाइम आहे. तर मी इथं उदाहरण घेऊन सांगितलेले आहे बघा. बेसिकली काय आहे, पूर्ण वाक्य लिहायचीच नाही आहेत तुम्हाला. नोट्स म्हणजे नोट्सच असतात आणि त्या क्रिस्पी असल्या पाहिजेत, ठीक आहे. दुसऱ्याला समजण्यासाठी तुम्ही नोट्स काढत नाहीये, तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी तुम्ही न्यूज काढताय हे आधी समजून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज हा असतो, छान नोट्स वेगवेगळे कलर पेन वापरून वगैरे डिझाईन करून छान सुंदर नोट्स काढतात, पण ते वहीवरच राहतं, ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठीच राहतं, तुमच्या डोक्यात काहीच गेलेलं नसतं. त्यामुळे हे असले प्रकार करायचे नाही, तुमच्यासाठी नोट्स बनवायचे आहेत त्या, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय बघा, आता इथे उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे, तर इथे पूर्ण वाक्य लिहायचं नाही, फक्त कीवर्ड्स वापरायचे आहेत. आता कसं आहे, काय लिहू नये आणि यामध्ये व्याकरण बघायचं नाहीये आपल्याला, आपण वाचतोय की नाही, आपली भाषा प्रगल्भ होतच जातीये. पूर्ण वाक्य लिहू नका, व्याकरण लिहू नका, फक्त कीवर्ड्स वापरा. मग आता इथं उदाहरण आहे, भारत सरकारने काल एका नवीन योजनेची घोषणा केली आहे ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मग पुढे आपण लिहिणार, मग ती योजना म्हणजे PM किसान आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्याचा 6,000 रुपये प्रतिवर्ष त्यांना फायदा होणार आहे, मग ती रक्कम मिळणार आहे वगैरे, अशी अगदी पाल्लाळिक वाक्य लिहिणे. वेळ पण गेला तुमचा, ठीक आहे, आणि इफेक्टिव्ह तर काहीच नाही बनलं. जर तुम्ही इथेच जर फिल्टर लावला आणि तुम्ही या पद्धतीने लिहिलं, योजना PM किसान, उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि लाभ 6,000 रुपये प्रतिवर्ष, फिनिश. किती शब्दांमध्ये लिहिलं आपण, क्लिअर होतंय की नाही. तर तुम्ही हे करा या पद्धतीने, ठीक आहे. फक्त मुद्दे लिहायचे नोट्स मध्ये. काय होतं, जेव्हा न्यूजपेपरच्या नोट्स काढल्या जातात ना, विद्यार्थ्यांना असं वाटतं की परत मला हे वाचायला मिळणार नाही आणि मला रेफरन्स नाही लागला तर. का नाही लागणार, तुम्ही केअरफुली वाचलं तर तो लागतोच आणि कंटिन्यू आपण त्याच सिलेबस मध्ये असतो, लक्षात घ्या, त्यामुळे तो रेफरन्स लागतोच, ठीक आहे. आता संपादकीय हे काय आहे, संपादकीय जे असतं, आपण पहिल्या स्लाइड मध्ये लिहिलं होतं की तुम्ही एडिटोरियल वाचलं पाहिजे आणि एडिटोरियल हा वर्तमानपत्राचा गाभा आहे, बरोबर आहे ना, आत्मा आहे खरं तर. आणि तो तुमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. तो का महत्वाचा आहे वगैरे स्पेसिफिक आपण घेणार आहोत. पण यामध्ये बघा 360 डिग्री दृष्टिकोन कसा डेव्हलप करायचा मग त्या संदर्भात. तर यामध्ये कसं आहे माहितीये का, जेव्हा तुम्हाला खरं तर संपादकीयचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आणि मुलाखतीमध्ये होणार असतो. तुमचं उत्तर फार बेस्ट बनतं, कारण तुमची लँग्वेज प्रगल्भ बनलेली असते. तुम्ही संपादकीयमध्ये कसं असतं की एखादी न्यूज असेल तर त्या न्यूजचं पूर्ण विश्लेषण असतं, सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू आणि त्या लेखकाचं मत. त्यामुळे काय होतं की तुम्ही विचार करायला लागता की लेखकाचं मत खरंच बरोबर आहे का चुकलंय. वरच्या आर्टिकल वरून मला असं वाटलं का याने एकच बाजू मांडली आहे का ह्याला अजून दुसरी बाजू आहे का, ही जी थॉट प्रोसेस डेव्हलप होते ना, त्याचं रिफ्लेक्शन आन्सर मध्ये येतं, ठीक आहे. आणि त्याचा फायदा होतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे 360 डिग्री आपला अँगल बदलतो. तर कसं बघा, पहिला संदर्भ, त्याच्यामध्ये काय असतं, तर हा विषय सध्या चर्चेत का आहे. प्रश्न, तुम्हाला हे प्रश्न कळले पाहिजेत की सगळ्यात महत्वाचं काय आहे कुठलीही न्यूज वाचताना, चर्चेत का आहे हा प्रश्न तुम्ही आधी विचारला पाहिजे. दुसरं काय आहे, याचे फायदे काय आहेत, पुढे काय आहे, याची आव्हानं काय आहेत, आणि मग यावर उपाययोजना काय आहेत. सगळ्यात महत्वाचं, खरं तर आयोगाला इथं तुमच्याकडून जास्त अपेक्षा असतात.
की याच्यावर उपाययोजना काय आहेत. आणि आपण काय होतं, मग परीक्षेला जायच्या वेळेला गडबडीत चार पाठ करून जातो आणि ते त्यांना प्रॉपर कळतं पाठ केलेलं. त्यामुळे डेली न्यूजपेपर वाचा, तुम्हाला काही पाठ करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. मग यामध्ये कसं असतं, उपाययोजनामध्ये समितीची शिफारस किंवा सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निकाल, याने जर तुम्ही ते एंड केलं आणि वे अहेड असं दाखवलं तर फार छान पद्धतीने तुमचं उत्तर तयार होऊ शकतं. ठीक आहे. तर हा फायदा आहे संपादकीय डेली वाचण्याचा. कसं वाचायचं, काय करायचं, अजून गोष्टी आपण बघणार आहोत त्यामध्ये. बघा, व्हॅल्यू एडिशन, उत्तरांना वजनदार बनवणारे घटक तुम्हाला इथून मिळणार आहेत न्यूजपेपर मधून. ते बाकी पुस्तकांमधून तुम्हाला मिळणारच आहेत, पण तुम्ही ट्रॅडिशनल जर उदाहरणं टाकली, सगळेच लोक, उदाहरण घेऊ आपण लक्ष्मीकांत, सगळेच मुलं लक्ष्मीकांत वाचतात आणि सगळ्याच मुलांना केशवानंद भारती माहितीये, गोलकनाथ केस माहितीये आणि तीच उदाहरणं लिहितात. जर त्याऐवजी तुम्ही एखादा नवीन लेटेस्ट खटला टाकला तर मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल की नाही. ठीक आहे. तर तो व्हॅल्यू एडिशन बेनिफिट जो आहे तो तुम्हाला न्यूजपेपर मधून मिळणार आहे. बघा, मायक्रो डेटा आणि आकडेवारी. ठीक आहे. आता तुम्ही न्यूजपेपर रेग्युलर वाचत असाल तर तुम्हाला आजच्या न्यूजपेपर मध्ये आलेलं असेल की भारतात इंटरनेट वापर करते 80 कोटीवर. ट्रायने सांगितलेलं आहे. कदाचित ते तेवढं हेडिंग पण असू शकेल, पण तेवढंच वाक्य तुम्हाला महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही, तुमच्या एखाद्या आन्सर मध्ये टाकण्यासाठी की ट्रायच्या नुसार एवढे इंटरनेट वापरकर्ते आहेत. याला बेनिफिट आपल्याला. सेकंड बघा, अहवाल आणि निर्देशांक येतात. बरोबर, ग्लोबल हंगर इंडेक्स आहे. ठीक आहे. भारताचे त्यामध्ये स्थान, भारताचे वेगवेगळे रँकिंग पण असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असतील तर ते तुम्हाला प्रिलिमलाही उपयोगी राहणार आहेत आणि मेन्सला पण राहणार आहेत. बरोबर, इंडेक्स. तिसरं काय आहे, खटले आणि कलमे. आता खरं तर यामध्ये मी स्पेसिफिक एक उदाहरण घेतलेले आहे, पावेनी शुक्ला विरुद्ध भारत सरकार, कलम 44. कुणाला माहिती आहे? नाही माहिती ना. ठीक आहे. तर हे वाचा, पावेनी शुक्ला विरुद्ध भारत सरकार, आर्टिकल 44. सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे या संदर्भात. ठीक आहे. या आर्टिकल 44 जो आहे तो आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलेलं आहे. तर हे जर बघा, आता तुम्ही पुस्तकात कुठल्या वाचलंच नाही, पण मी आज इथे टाकलं कारण कालच्याच पेपरमध्ये होतं. बरोबर, ऍडिशनल बेनिफिट झाला की नाही न्यूजपेपरचा. हे तुम्हाला मॅगझिन मध्ये पण येईल की नाही माहिती नाही, कारण प्रत्येक मॅगझिनची पेज लिमिट असते, त्यामुळे त्याच्यावर बसतील तेवढ्याच न्यूज असतात. ठीक आहे. आणि मग रिमेनिंग न्यूज त्याच्यातून काढल्या जातात. त्यामुळे तुम्हाला न्यूजपेपर तितकाच इम्पॉर्टंट आहे. बघा, आता 30% रूल काय आहे, तर सगळ्यात मेन आहे की अपडेटसाठी जागा ठेवणे. तुमचं A4 साईजचं पेज आहे, तर A4 साईजच्या पेज मध्ये वरती इथे तुम्ही हेडिंग वगैरे लिहा. बरोबर, तुमचं हेडिंग लिहिलेलं आहे, मेन मुद्दा कोणता आहे तो मेन मुद्दा तुम्ही लिहिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आजच्या पेपरमध्ये आलेली गोष्ट लिहिली तुम्ही इथे, मुद्दे लिहिले, पॉइंट. पण मग तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावर अजून उद्या पण येऊ शकतं किंवा अजून महिन्याने पण येऊ शकतं. ठीक आहे. तर त्यामुळे त्याच पेजवर तुम्हाला इथे जागा, तर 30% जागा रिकामी ठेवायची आहे. खरं तर तुम्ही नोट्स बनवताना हा रूल कंपल्सरी फॉलो करा. एका पेजवर तुमचे ते मुद्दे बसले पाहिजेत. ठीक आहे. आणि तेही एवढ्या 70% भागामध्ये, एवढ्याच भागामध्ये तुम्हाला न्यूज बसवायची आहे. आणि 30% जी जागा तुम्ही ठेवलेली आहे त्यामध्ये तुम्ही परत येणारी व्हॅल्यू एडिशन करणार आहात. काही जजमेंट बदललंय, स्टेटमेंट बदललंय किंवा अजून एक काहीतरी स्टेटमेंट आलेलं आहे, तर तेवढ्यातच तुम्ही ते जर ऍड केलं तर ते फार डिटेल मध्ये पण बनणार नाही आणि तुम्हाला रिवाइज करायला सोपं जाईल. ठीक आहे. ती न्यूज स्कॅन करायला फार सोपी जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला 30% रूल बनवायचा आहे. एका विषयाच्या पानावर नेहमी 20-30% जागा रिकामी सोडायची. ठीक आहे. तर एका दिवसाची घटना ती एक प्रक्रिया असते, ती एका दिवसाची घटना असते का? नाही. एखादा पुरस्कार वगैरे असेल तर ती 1 वर्षातून एकाच दिवसाची असते. बरोबर, पण आपण ज्या सिलेबसला कनेक्ट करून न्यूज करतोय त्या एका दिवसाच्या नसतात. ठीक आहे. आता बघा, मराठा आरक्षण असेल किंवा AI सारखे असतील गोष्टी, तर ह्या कंटिन्यू चालू आहेत काही ना काही. तर तुमचं व्हॅल्यू एडिशन होणारच आहे अशा विषयांत आणि असेच विषय खरं तर आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत.
बघा, डिजिटल नोट्स काढायच्या की कागदी नोट्स काढायच्या डिपेंड करतं तुमचा पेंड कसा आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर डिजिटल नोट्स काढल्या तर काय होतं, नवीन माहिती अपडेट करणं सोपं जातं. नवीन माहिती अपडेट करणं फार सोपं जातं. दुसरा फायदा काय होतो, सर्च. एखादा कीवर्ड टाकून पटकन सर्च करता येतं, त्यामुळे लगेच सापडून जातं ते. ठीक आहे. जे विद्यार्थी प्रामुख्याने लॅपटॉप किंवा टॅब वापरतात त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. ठीक आहे. आता तुम्ही वर्किंग असाल, तुमचं फिरतं हे असेल, तुम्ही एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकत नसाल, ठीक आहे, तर तुम्हाला एनी टाइम स्टडीसाठी तुम्हाला जर ते मटेरियल अवेलेबल व्हावं असं वाटत असेल तर अशा केसमध्ये तुम्ही डिजिटल नोट्स काढू शकता. ठीक आहे. तर या वेळेला तुम्हाला ते एनी टाइम अवेलेबल राहतात आणि तुम्हाला सर्च करून लगेच रीड करता येतात. पण प्रायोरिटीने जर तुम्ही फुल टाइम स्टडी करताय तर तुम्ही टॅबवर नोट्स काढू नयेत असं मी सजेस्ट करेन. ठीक आहे. कारण तुमची एक्झाम ही कशी होणार आहे, रिटर्न मध्ये. तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जाऊन लिहायचं आहे आणि ती लिहिण्याची सवय आपल्याला डेली नोट्स काढण्यामधून डेव्हलप होत जाणार आहे. आणि शेवटी अजून एक बेनिफिट मिळतो त्याचा, की कोऑर्डिनेशन क्रिएट होतं, मेमराईज लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होणं वगैरे, हे सगळे बेनिफिट तुम्हाला हाताने लिहिण्यामुळे होणार आहे. ठीक आहे. जिथं ऑप्शन नाही तिथंच मी सांगितलंय हे फक्त. ठीक आहे. नाही तर मोस्टली तुम्ही ट्राय करा की तुम्ही हाताने नोट्स काढले पाहिजेत आणि त्याच्या फाईल्स बनवल्या पाहिजेत. ठीक आहे. वया अजिबात वापरायच्या नाहीत, नवीन बातमी ऍड करण्यासाठी जागा उरत नाही. म्हणून सुटे कागद फाईल मध्ये लावा आणि लिहिण्याची सवय तुमची डेली हाताने करा. ठीक आहे. प्रायोरिटीने. जर शक्यच नसेल तर मात्र तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. ठीक आहे. पण डिजिटल मध्ये मेमराईज होणं डिफिकल्ट आहे, कारण आपण कॉपी पेस्ट करून ठेवतो बऱ्याच वेळेला आणि ते रीड केलं जात नाही व्यवस्थित. त्यामुळे पुढचा मुद्दा बघा, अल्टिमेट 60 मिनिट ब्ल्यूप्रिंट. दैनिक कृती आराखडा आता कसा असला पाहिजे 60 मिनिटचा. बघा, सगळ्यात पहिलं काय आहे, अभ्यासक्रमाचा स्कॅनर लावायचा आपल्याला. अभ्यासक्रमाचा स्कॅनर लावायचा आहे. 15 मिनिट फक्त महत्वाचे ओळखायचं, फक्त न्यूजपेपर चाळायचा आहे तुम्ही आणि त्याचे हेडिंग बघायचे आहेत आणि त्या हेडिंगला फक्त टिक मार्क करायचे, मी हे वाचणार आहे, हे वाचणार आहे, हे वाचणार आहे, दॅट्स इट. जे सुटलं ते सुटलं, मग काही प्रॉब्लेम नाही. असं की फार मोठा आभाळ कोसळणार नाहीये आपल्यावर, कारण आपण ते डेली वाचणार आहे न्यूजपेपर. त्यामुळे आपण पहिला ते ओव्हरलुक करून टिक मार्क करणे. 360 डिग्री दृष्टिकोन हे काय आहे, 25 मिनिट तुम्हाला संपादकीय वाचायचं आहे. संपादकीय 25 मिनिट संपादकीय वाचायचंय. 15 मिनिट काय तुम्हाला ओव्हरलुक करायचंय, चाळायचं आहे पूर्ण पेपर, तुम्ही काय वाचणार हे डिसाइड करायचं आहे. आता संपादकीय मध्ये सुद्धा 4-5 लेख असतात, मग त्यातला आम्ही कुठला लेख वाचला पाहिजे डिस्कस करूया आपण पुढे ते. कागदावर किंवा डिजिटल कीवर्ड्स मध्ये नोट्स काढा 20 मिनिट. बघा, आपण पहिला 15 मिनिट दिले न्यूजपेपर चाळण्यासाठी, 25 मिनिट दिले संपादकीय वाचण्यासाठी, पुढचे 20 मिनिट दिले आपण नोट्स काढण्यासाठी. खरं तर आपल्याला न्यूज वाचायला तेवढा वेळ लागणार नाहीये, संपादकीय वाचायलाच फक्त वेळ लागेल. कारण जेव्हा आपण एखादी न्यूज टिक करतो आपल्याला माहिती यातनं काय घ्यायचंय मला. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक न्यूजला, मग समजा रोजच्या पेपरमध्ये 2 ते 3 न्यूज आपल्या अभ्यासाशी कनेक्टेड असतात आणि एक एडिटोरियल, तर मोर दॅन इनफ आहे हा टाइम. विषयानुसार GS 1, 2, 3 फाईल मध्ये सेव्ह करायचं आहे तुम्हाला. सब्जेक्ट नुसार आपल्याला ते डिवाइड करायचं आहे. तर या पद्धतीने बघा, जर आपण बघितलं तर 60 मिनिट्स मध्ये आपला न्यूजपेपर विथ नोट्स रेडी होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मोर दॅन 1 आवर तुम्हाला खरंच गरज नाहीये, पण रायटिंग स्पीड कमी असेल वगैरे सुरुवातीला तर तुम्ही 1.5 तास देऊ शकता, पण हळूहळू ते आपल्याला 1 तासापर्यंत आणायचं आहे. आता यामुळे काय होतं, वेळेची बचत होते, नोट्स सुटसुटीत तयार होतात आणि आयोगाचा ट्रॅप ओळखू शकतो आपण. कारण काय होतं, कुठून प्रश्न आला आम्हाला कळलाच नाही, हा कन्सर्न संपून जातो. लक्षात घ्या, जर आपण व्यवस्थित न्यूजपेपर वाचत असेल तर. आता निष्क्रिय वाचक ते आपल्याला स्ट्रॅटेजिक ऑफिसर बनायचं आहे. म्हणजे आज आपण न्यूजपेपर वाचतच नाहीये हे कन्सिडर करूया. ठीक आहे.
आणि आज न्यूजपेपर न वाचता आपण फक्त प्रिपरेशन करतोय अभ्यास करतोय आणि आपल्याला असं वाटतंय की पुस्तकं वाचून आपल्याला पोस्ट मिळणार आहे, पण ते हायली इम्पॉसिबल आहे. कारण लहानपणापासून आपण तेच विषय वाचतोय, बरोबर ना? विषय काहीच बदलले नाहीयेत. विषय काहीच बदललेले नाहीयेत. एमपीएससी किंवा यूपीएससी ला एक अधिकारी हवा आहे आणि तो अधिकारी तुम्हाला आधी जगता आला पाहिजे. ठीक आहे, आता कसा जगायचा याच्यावरही आपण डिस्कस करणार आहोत. आता हे बघा, माहिती गोळा करणे हे काम नाही तुमचं, आहे का? नाही. तर जी माहिती आहे त्याचं उपयोजन कसं करायचं हे बेसिकली काम आहे आपलं, बरोबर आहे ना? उपयोजन करणे हे अधिकाऱ्याचं काम आहे. म्हणजे बरेच लोक बघा, आता न्यूजपेपर कसं असतं की सकाळी उठल्या उठल्या आपण न्यूजपेपर वाचायला घेतला, आपले आई बाबा पण न्यूजपेपर वाचतात, एखादा किराणा माला दुकानदार सुद्धा न्यूजपेपर, दुकानदार पण जो असतो तो पण न्यूजपेपर वाचतो. ठीक आहे, एखादा शिपाई पण न्यूजपेपर वाचतो आणि एक विद्यार्थी म्हणून आपण पण न्यूजपेपर वाचतो. काय फरक असला पाहिजे? आपल्यासाठी महत्वाचं काय हे समजलं पाहिजे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, बेसिकली सामान्य नागरिक जेव्हा न्यूजपेपर वाचतो तेव्हा तो खरं तर त्यातल्या समस्या शोधतो आणि त्या समस्यावर भाष्य करत असतो. उदाहरणार्थ गॅसचं घ्या, एलपीजी गॅसचं 2-3 दिवस केवढी चर्चा झाली आणि केवढं त्याचं म्हणजे हे झालं ना, पण खरंच स्थिती तशी आहे का? फार मोठं असं काही क्रायसिस क्रिएट झालेलं नाहीये, फक्त ते होऊ नये यासाठी त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. पण झालं काय, आपल्याकडे त्याच्यावर चर्चा, समस्येवर चर्चा सुरू झाल्या, बरोबर आहे? आणि मग ज्यांचे सिलेंडर संपले, आज संपला तरी सुद्धा नेऊन ते लाईनवर उभे राहिले, कारण का पुढे मला मिळेल की नाही माहिती नाहीये, त्यामुळे लाईनच्या लाईन लागल्या. म्हणजे समस्येचं स्वरूप अजून उग्र समस्येमध्ये झालं. हा आहे सामान्य नागरिक. आणि जर तुम्ही अधिकारी असाल तर अधिकारी म्हणून अप्रोच काय आहे, तर हो म्हणजे एलपीजी गॅसचं क्रायसिस क्रिएट होत आहे, तर मग याच्यावर काहीतरी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे, बरोबर? हा झाला अधिकाऱ्याचा अप्रोच. तुम्ही सिलेंडर जाऊन घेऊन उभारणार आहे का लाईनला, किंवा लोकांना सांगत बसणार आहे का? ठीक आहे, नाही तर प्रत्येकाला सांगत अरे गॅसचं शॉर्टेज झालंय, तू पण नंबर लाव, तू पण लाव, तू पण लाव, फोन करून सांगत बसायचं. हे एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडून? नाही. ठीक आहे, तर तुमच्याकडून अपेक्षित काय आहे, तर ही जी समस्या क्रिएट झाली तर याचं सोल्युशन कसं काढलं पाहिजे. तर आयोगाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे अधिकारी हवे आहेत. ठीक आहे, आणि हा अप्रोच तुमचा न्यूजपेपर मधून होणार आहे डेव्हलप. ठीक आहे, न्यूजपेपर मधून होणार आहे. रोजचा अभ्यास आणि योग्य रणनीती ही काय आहे, यशाची गुरुकिल्ली आहे, लक्षात घ्या. आणि योग्य स्ट्रॅटेजी बनवली आणि डेली आपण जर न्यूजपेपर व्यवस्थित वाचला आणि त्याचा स्टडी केला तर नक्कीच आपल्यापासून यश फार काळ लांब राहू शकणार नाही. ठीक आहे, आजपासून तुमची 60 मिनिटं काय द्यायची आहेत, स्मार्ट रणनीती करायची आहे न्यूजपेपर रीडिंग साठी. स्मार्ट रणनीती करायची आहे न्यूजपेपर रीडिंग साठी, ओनली 60 मिनिट्स, प्रॉपर डिवायडेशन. भले तुम्ही स्टॉपवॉच घेऊन बसा. ठीक आहे, सुरुवातीला हॅबिट डेव्हलप होईपर्यंत. आता बघा, आता आपण वर्तमानपत्र वाचन पाहिलं, ठीक आहे, नोट्स काढण्याचे इम्पॉर्टन्स पाहिलं, काय करायचं नाही आणि काय करायचं हे पण पाहिलं, पण खऱ्या अर्थाने नोट्स कशा काढल्या पाहिजेत, ठीक आहे, याच्यावर डिटेल मध्ये डिस्कस करू थोडंसं आपण. बघा, आता बेसिकली आपण नोट्स, सगळ्यात पहिला पॉइंट घेतलाय आपण संपादकीय. संपादकीय आपण वाचण्यासाठी 25 मिनिट दिलेले आहेत, पण संपादकीय तर 4 आणि 5 असतात. आणि संपादकीयला बेसिकली एवढं महत्व का दिलेलं आहे बरं, की असं म्हटलंय की संपादकीय हा वर्तमानपत्राचा आत्मा आहे. का बरं, तर तुम्हाला इथं कळेल त्याचं महत्व काय. संपादकीय काय सांगतं, बातमी काय सांगते तुम्हाला, काय घडले. बघा, या इमेज वरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, एखादी बातमी काय सांगते तुम्हाला, काय घडलं, बरोबर, या पलीकडे जात नाहीत ते. संपादकीय काय सांगते ते तुम्हाला, ते का घडले आणि त्याचे परिणाम काय, हे कोण सांगतं, संपादकीय, लक्षात घ्या. त्यामुळे संपादकीय वाचणं फार महत्वाचं आहे. आता यामध्ये याचं महत्व कुठे कुठे आहे, मुख्य परीक्षा, निबंध आणि मुलाखत,
या तीनही टप्प्यावर जर सर्वाधिक गुण मिळवायचे असतील तर न्यूजपेपरला आणि त्यातल्या संपादकीयला ऑप्शन नाही. ठीक आहे, संपादकीय वाचणं कंपल्सरी आहे. आता बघा, कोणता लेख वाचावा आणि कोणता वाचू नये, कारण पानावर 4-5 लेख असतात. मग आम्हाला कसं कळणार की मी कोणता वाचायचा? मग आम्ही सगळे वाचायचे का? मग सगळे वाचत बसलो तर 3-4 तास जाणार आहे. तर बघा, आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की फिल्टर अभ्यासक्रमाशी संबंधित विषय असला पाहिजे, सगळ्यात पहिला फिल्टर, आणि त्या विषयानुसारच आपल्याला संपादकीय वाचायचं आहे. आता यामध्ये कृषी, हवामान बदल, नवीन तंत्रज्ञान, मग AI असेल, स्पेस असेल, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय असेल, या संदर्भात काही असेल संपादकीय तर ते तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्या नोट्स तयार करायच्या आहेत. सामाजिक मुद्दे जसं महिला सक्षमीकरण आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, या प्रकारचे जर काही विषय असतील तर तेही आपल्याला कंपल्सरी तो आर्टिकल वाचायचा आहे. मोस्टली एखादा आर्टिकलच इम्पॉर्टंट असतो आपल्याला. चुकून एखाद्या दिवशी असं होतं की 2 वगैरे आर्टिकल आपल्यासाठी महत्वाचे असू शकतात संपादकीयमध्ये. ठीक आहे, आता काय टाळायचंय बघा, निव्वळ राजकीय टीका आणि आरोप प्रत्यारोप. तुम्हाला असे पण संपादकीय भेटतील जे आपल्याला करायचे नाहीयेत. आपण ओव्हरलुक केलं तरी कळणार आहे की लेखकाचा अप्रोच कसा आहे. ठीक आहे, आणि ते आपण करायचं नाहीये. 2 राजकीय पक्षांच्या विचारधारेवरील वाद, हे पण आपल्याला ओव्हरलुक केल्यावर कळणार आहे, त्यामुळे आपल्याला ते करायचं नाहीये. अत्यंत स्थानिक किंवा वैयक्तिक स्वरूपाचा लेख, असे पण आर्टिकल्स येतात, तर ते आपल्याला करायचे नाहीये. कोणाचंही आत्मचरित्र वगैरे वाचून फार काही आपल्याला वेगळं काही बेनिफिट होणार आहे असं काही नाहीये या स्पर्धा परीक्षेमध्ये. तर आणि होणार जरी असेल तरी त्याचा जर इनपुट आउटपुट रेशो काढला तर तो खरं तर नगण्य असेल, त्यामुळे हे आपल्याला करायचं नाहीये. ठीक आहे, बघा आता लेख वाचण्याची योग्य पद्धत कशी आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा काय, संदर्भ. म्हणजे हा लेख सध्या का चर्चेत आहे हे तुम्हाला आधी क्लिअर पाहिजे. का, प्रत्येक वेळेला का हा प्रश्न तुम्हाला विचारताच आला पाहिजे स्वतःला, आणि तो ऑलवेज विचारायचा. का म्हणजे तुम्ही क्लासला येताना सुद्धा हा प्रश्न विचारा, मी का क्लासला जातोय. खरं तर तुम्ही विचारला पाहिजे, तो तुम्ही विचारत नाही. म्हणजे तुम्हाला ना तुमच्या गोलची रोजच्या रोज आठवण येईल की मी का क्लासला जातोय आणि मग मी का अभ्यास केला पाहिजे. हे का जे आहेत ना, मी का जेवतोय, मी का जेवलं पाहिजे, मी का झोपतोय किंवा का झोपलं पाहिजे, हे खरंच का विचारा स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी. आणि त्याचं उत्तर म्हणजे तुमची क्लॅरिटी असणार आहे, तुमच्या विचारांमधली क्लॅरिटी असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे का हा विचारलाच पाहिजे. दुसरा मुख्य गाभा काय आहे, मग समजा आता नवीन सरकारी धोरण असं काहीतरी एक न्यूज आलेली आहे, नवीन सरकारी धोरण आपण म्हणू शकतो की लॉन्च झालेलं आहे, त्या संदर्भात तो लेख आहे. तर मग पुढे गेल्यानंतर काय धोरणाचे फायदे आणि त्यातील त्रुटी किंवा आव्हाने काय आहे. ठीक आहे, आपल्या बघा प्रश्नाचं एक स्ट्रक्चर असतं बेसिकली कधीही. ठीक आहे, काय आहे म्हणजे चर्चेत काय आहे, बातमी काय आहे हे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, ठीक आहे, किंवा त्याच्या समोरील आव्हानं काय आहेत. ठीक आहे, हे कळलं पाहिजे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना. तिसरा मुद्दा, याच्या पलीकडे काहीही कुठल्याच परीक्षेत लिहायचं नसतं तुम्हाला, पण याच्या आतमध्ये जे तुम्ही लिहिणार ना ते तुमचं बेस्ट असलं पाहिजे. आणि त्यासाठी एडिटोरियल आपल्याला हेल्प करणार आहे. फक्त समाजचा सांगणारे अधिकारी नाही तर कसले अधिकारी पाहिजेत त्यांना. तुम्हाला हे रोज कोणीतरी असं सांगत असेल की माझ्याकडे हे नाहीये म्हणून मी क्लास केला नाही, मी माझी गाडी म्हणजे आता कसं तेलाचं क्रायसिस होईल मग मी गाडी वापरत नाही, कारण तेल संपलं तर पुढे कसं करायचं, म्हणून मी आजपासूनच क्लासला जात नाही. बरोबर. परत असं म्हणाला की नाही माझं जाण्या येण्यात वेळ जातो म्हणून मी जात नाही, किंवा असं म्हणाला की नाही माझे झोपेचं टाइम असतं म्हणून मी जात नाही. असं जर कंटिन्यू तो एखाद्या प्रॉब्लेमला पकडून बसत असेल एखादा व्यक्ती, तर तुम्हाला आवडेल का, आणि त्याचं काही आउटपुट निघणार आहे का, त्याचा फायदा होणार आहे का, नाही, काहीच नाही, शून्य. मग एक व्यक्ती म्हणून किंवा एक यशस्वी व्यक्ती म्हणून सुद्धा खरं तर काय आहे,
तुम्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन देणारेच असले पाहिजे कुठल्याही फील्डमध्ये सुद्धा. आणि त्याच पद्धतीने आयोगाचा अप्रोच आहे की सोल्युशन सांगणारीच व्यक्ती पाहिजे. ठीक आहे. आणि ते जे आहे सोल्युशन समाधान देणारे अधिकारी, तर ते तुम्हाला जेव्हा एडिटोरियल मध्ये लेखकाने उपाययोजना दिलेल्या असतात तर त्या उपाययोजना तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला सर्च करायची गरज पडत नाही. बघा, निबंधासाठी खास मुद्दे कसे काढायचे मग त्यातून, तर बघा आता त्यातले कीवर्ड शोधायचे आहेत आपल्याला. जेव्हा आपण म्हणतो की लोकसंख्या वाढ, बरोबर, किंवा लोकसंख्येचा विस्फोट, याऐवजी लोकसंख्या शास्त्रीय लाभांश असा काहीतरी शब्द असेल तर तो वापरा. ठीक आहे. सहकारी संघराज्य, राज्यांच्या सहकार्यासाठी सहकारी संघराज्य असे शब्द वापरा. म्हणजे स्पेसिफिक कीवर्ड्स येऊ देत. म्हणजे चेक करणाऱ्या एक्झामिनरला सुद्धा वाटेल की अरे वा, काय नॉलेज आहे या व्यक्तीचं आणि भाषेवर प्रभुत्व किती सुंदर आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की मी सगळे मुद्दे लिहिले, बरोबर आहे. म्हणजे काय झालं की मी राज्यांच्या सहकार्यासाठी असं लिहिलं, पण सहकारी संघराज्य नाही लिहिला शब्द, पण मी मुद्दा मांडलाय ना, तर काय होईल, इथे तुम्हाला 2 मार्क मिळणार असेल तर इथं अर्धाच मिळेल. लक्षात घ्या, कीवर्ड्सचा इतका इम्पॅक्ट असतो. ठीक आहे. सो कीवर्ड्स, प्रॉपर कीवर्ड्स. ठीक आहे. बघा, आकडेवारी आणि अहवाल. आकडेवारी आणि अहवाल. भारतामध्ये भरपूर प्रमाणात गरिबी आहे असं जर तुम्ही लिहिलं तर जनरलाइज झालं की नाही. बी स्पेसिफिक. तुम्हाला जनरलाइज उत्तर नकोय त्यांना. ठीक आहे. तर मग समजा तुमच्याकडे असं असेल की न्यूजपेपर मधून तुम्ही हे काढून ठेवले की नीती आयोगाच्या अहवालानुसार एवढी गरिबी आहे भारतामध्ये, कारण तुम्ही न्यूजपेपर मधले हेडिंग ते ऍज इट इज लिहून ठेवलंय, बरोबर, आणि तुम्ही ते वापरलंय आन्सर मध्ये. किती छान आवडेल की नाही, किती स्पेसिफिक माहिती आहे या व्यक्तीला. तुम्हाला ऍक्च्युअली आरामात तो एक्झामिनर असं करेल की एखादा मार्क ऍडिशनलच देईल की नाही. तर तो बेनिफिट आहे त्याचा. ठीक आहे. तिसरं बघा, महत्वाचं कोट्स आणि उदाहरणे. त्याच्यामध्ये विचारवंतांची वाक्य किंवा एखाद्या गावाची यशोगाथा लिहिलेली असते, बरोबर असतं की नाही. स्टोरीज वगैरे पण दिलेले असतात संपादकीयमध्ये तोच इश्यू मांडताना. तर ते तुम्ही ऍज इट इज यूज करू शकता. ठीक आहे. ऍज इट इज तुम्हाला तुमच्या एसे पेपर मध्ये वापरता येतात. तर हे तुम्ही मेन्शन करून घ्या तुमच्या नोट्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला कुठेही यूज करता येणार आहे. बघा, आता सुवर्ण नियम पुन्हा. मगाशी एक सुवर्ण नियम सांगितला मी, बरोबर ना. आता दुसरा सुवर्ण नियम हा काय सांगतो, तर स्वतःचे मत बनवा. मत आहे बर काय, स्वतःचे मत बनवा, अंधानुकरण करू नका. म्हणजे लेखकाने काय मांडलेलं आहे, बाजू कशा मांडलेल्या आहेत याचा विचार करा. ऍज इट इज तुम्ही लिहिलंय, बरोबर आहे, पण त्याच्यावर तुम्ही विचार पण केला पाहिजे, तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व विकास होणार आहे. आणि ते तुम्ही विचार करणं आणि दोन्ही बाजू समजून घेणं फार गरजेचं आहे. लेखकाचं अंधानुकरण करायचं नाही. ठीक आहे. निष्कर्ष नेहमी कसा असला पाहिजे आपला, सकारात्मक आणि संविधानाच्या चौकटीत. म्हणजे आपण दोन्ही बाजू मांडणार, पण आपण निष्कर्ष शेवटचा पॅराग्राफ जो लिहितोय कन्क्लुजनचा, तो कंपल्सरी पॉझिटिव्हच असला पाहिजे आणि वे अहेडच असला पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे. कारण आपण कुठे चाललोय, प्रशासनामध्ये जाणार आहोत, बरोबर आहे. तर ती प्रशासनाची एक चौकट आहे, तिला भेदून आपण काहीतरी लिहायचं नाहीये, त्याला तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. तुम्ही जे लिहिताय त्याच्यातून त्यांना तो अधिकारी दिसत असतो. बघा, चूक काय आहे, पहिल्या वाचनात नोट्स काढणे. म्हणजे तुम्ही घेतला पेपर, टिक मार्क केलं फक्त आणि वाचायला सुरुवात करत करत लिहायला पण सुरुवात केली, काहीच फायदा नाही. तुम्हाला काहीच व्यवस्थित नोट्स बनवता येणार नाहीत. त्यामुळे असं करायचं नाहीये. तर तुम्हाला काय करायचं, इथे फक्त हायलाइट करायचं आहे, हायलाइट करत जायचं आहे. मग वर्तमानपत्राला खूप वेळ देणे ही दुसरी चूक आहे. नोट्स मात्र तुम्हाला दुसऱ्या वाचनात काढायचे आहेत. पहिल्या वाचनात तुम्ही हायलाइट कराल, दुसऱ्या वाचनामध्ये तुम्ही हायलाइट केल्यामुळे तुम्हाला क्लिअर असणार आहे की तुम्हाला काय लिहायचं आहे. तेवढे मुद्दे लिहायला 5 मिनिटं पण लागणार नाही तुम्हाला, बरोबर. सेकंड काय आहे, वर्तमानपत्राला खूप वेळ देणे.
तर वर्तमानपत्राला आज आत्तापासून तुम्ही ठरवायचं आहे की 60 मिनिट ते 1.5 तासापेक्षा जास्त वेळ मी देणार नाही. तेवढा टाइम मोर दॅन इनफ आहे. मला कळलेलं आहे मी कसं वाचायचं, काय वाचायचं मला कळलंय आणि नोट्स कसे बनायचे आणि विथ नोट्स मेकिंग तुमचं कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, तर तो 60 ते 90 मिनिटांपेक्षा जास्त असता कामा नये. मासिकांकडे दुर्लक्ष. तुम्ही रोज न्यूजपेपर वाचताय म्हणजे मासिक वाचायचं नाहीये का, असं मी कुठेही सांगितलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्ही मासिक वाचलं पाहिजे. तुम्ही रोज जे वाचताय त्याला तुम्ही सिंक करा मासिकाबरोबर. ठीक आहे, तुम्ही महिन्याभराच्या न्यूज काढलेल्या आहेत आणि 1 महिन्यानंतर ते मासिकात येतं. बरोबर आहे, तुम्ही आज जे वाचलंय ते पुढच्या महिन्याच्या मासिकामध्ये येतं तुम्हाला. बरोबर आहे ना, असा सिक्वेन्स असतो. तर मासिकामध्ये आलेली न्यूज तुमच्या न्यूजशी रिलेट करून बघा आणि त्यामध्ये काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्या न्यूज मध्ये ऍड करून घ्या. ठीक आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला मासिक रिवाइज करावं लागेल का, नाही लागणार. ते कुठेही पडलं तरी काही फरक पडणार नाही, आपलं तर मटेरियल रेडी आहे. बरोबर, त्यामुळे ते सिंक करायला विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे रिव्हिजन. जेव्हा तुम्ही आठवडाभर न्यूजपेपर वाचताय, इव्हन संडेला पण तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे, दररोज तुम्ही 1 तास देत असेल तर रविवारी तुम्हाला 2 तास द्यायचे आहेत न्यूजपेपरला. 1 तासामध्ये पूर्ण 6 दिवसांची तुम्हाला आधी रिव्हिजन करायची आहे, तुम्ही जे नोट्स काढलेत त्याची, आणि मग रविवारचा पेपर वाचायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, रिव्हिजन कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. दर रविवारी रिव्हिजन करायचे आहे तुमच्या नोट्सची, न्यूजपेपरची नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, न्यूजपेपरचे कात्रणं काढून ठेवतात, त्याचा काहीच उपयोग होत नाही, ती रद्दीच असते, लक्षात घ्या. शून्य उपयोग आहे त्याचा काहीही फायदा होणार नाही, फक्त तुमच्या फाईलवरच जातील आणि रद्दी तयार होत जाईल, काही बेनिफिट नाही त्याचा. आता आपण एक उदाहरण घेऊ. ही कालच्या न्यूजपेपर मधली न्यूज आहे, द हिंदू मधली. ठीक आहे, बघा हेडिंग काय आहे, सुप्रीम कोर्ट अपहोल्ड्स राइट टू डाय विथ डिग्निटी ऑफ मॅन इन व्हेजिटेटिव्ह स्टेट. किती लोकांनी वाचली ही न्यूज? कालच्या द हिंदू मध्ये फ्रंट पेजला न्यूज होती ही, पण आम्ही वरती हिरांचं वाचलं ना, मग मी खालची न्यूज वाचलीच नाही, जी सिलेबसला लिंक होती, महत्वाची आहे आणि बरोबर ना. ठीक आहे, तर काय मुद्दा दिला याच्यामध्ये बघा. जर तुम्ही बघितलं तर सुप्रीम कोर्टाने काय केलंय, तर व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये जो व्यक्ती होता त्याला मरणाचा अधिकार दिला. ठीक आहे, सुप्रीम कोर्टचं आहे की नाही, म्हणजे आपल्या एक्झामच्या दृष्टीने पेपर सेकंडला महत्वाचं आहे. पण हा अजून एक महत्वाचा मुद्दा काय आहे आपल्याकडचा, आर्टिकल 21. तर आता आपण हा डिटेल मध्ये डिस्कस करू. याचे बघा, दयामरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आता लिंक कुठे कुठे होत आहे बघा, हे दयामरण आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आता सुप्तावस्थेत असलेल्या व्यक्तीला मरणाचा अधिकार मंजूर. सुप्रीम कोर्टाने व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय आहे, सुप्तावस्था. सुप्तावस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला मरणाचा अधिकार मंजूर केला. कुठे कुठे रिलेट झालं बघा. आता पेपर 2 मूलभूत हक्क आर्टिकल 21, पेपर 2 मध्ये आर्टिकल 21. GS3 मानवी मज्जासंस्था आणि मेंदूचे कार्य, कारण का एक टर्म दिली आहे त्याच्यामध्ये, व्हेजिटेटिव्ह स्टेट. बरोबर आहे, व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय माहिती पाहिजे आपल्याला, मग तो सायन्सशी रिलेट झाला. आणि GS4 इथिक्स, वैद्यकीय नीतिमत्ता. मग खरंच हे योग्य आहे का? ठीक आहे, खरंच हे योग्य आहे का, इथिकल डायलेमा आहे का इथे, का क्लॅरिटी आहे, कशा प्रकारे आहे, आपल्याकडे दयामरणाचा अधिकार आहे का, हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. ठीक आहे, युथनेशिया म्हणतात त्याला, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह, 2 प्रकारचे युथनेशिया असतात. बघा आता एवढा मोठा महत्वाचा इश्यू आहे, पण आम्हाला कळलं नाही, आम्ही इराण युद्ध वाचत होतो. बरोबर आहे की नाही, 3 पेपर मध्ये रिलेट झालं आहे. मग कसं बघा, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काय करायचे तुम्हाला, व्हेजिटेटिव्ह स्टेट. सुप्तावस्था म्हणजे काय, सुप्तावस्था म्हणजे काय असतं बघा बरं, जे आपलं सेरेब्रम आहे हे काम करणं बंद करतं. सेरेब्रम काम करणं बंद करतं म्हणजे ते विचार करू शकत नाही, त्याला सुप्त अवस्था म्हणतात, म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेट.
आणि ही जी ब्रेन स्टेम आहे हा मात्र काम करत असतो. त्यामुळे काय होतं, श्वास चालू असतो, हृदयाचे ठोके चालू असतात. व्हेजिटेटिव्ह स्टेट. बघा कोमा आणि व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये फरक आहे. ठीक आहे. आता कोमा म्हणजे काय, तर कोमामध्ये असणारी व्यक्ती जगाला कोणताच प्रतिसाद देत नाही. तिचे डोळे बंद असतात आणि ती जगाला कोणताच प्रतिसाद देत नाही आणि झोपलेला असतो. बरोबर. कोमा मधली व्यक्ती फक्त हार्ट चालू असतं, त्यामुळे ती पडून असते. बरोबर आहे ना. बाकीचा कुठलाच प्रतिसाद नसतो त्या व्यक्तीचा कोमा मधल्या. पण व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये कसं आहे, तर डोळे उघडे असू शकतात, तो झोपतोही आणि जागाही होऊ शकतो, पण जाणीव पूर्णपणे नष्ट झालेली असते. का बरं? कारण त्याचं सेरेब्रम काम करणं बंद करतं. बघा, मी तुम्हाला सायन्स शिकवायला आले नाहीये. आपण दयामरणाची जी न्यूज आहे, सुप्रीम कोर्टाने जो मान्य केला, काल मंजूर केला एका व्यक्तीला, तर त्या न्यूज भोवती आपण नोट्स काढतोय. ठीक आहे. आता हे काय झालं तुमचं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, एवढे नोट्स लिहिले तुम्ही, 2-3-4 लाईन आहेत. बरोबर. बघा आता दयामरण आणि त्याचे प्रकार. आता हे तुम्हाला पॉलिटीच्या दृष्टीने माहिती पाहिजे. ऍक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशिया. ऍक्टिव्ह मध्ये काय आहे, रुग्णाला मृत्यू येण्यासाठी विषारी औषध किंवा इंजेक्शन, म्हणजे लिथल इंजेक्शन म्हणतात, हे देणे म्हणजे काय आहे ऍक्टिव्ह युथनेशिया. आपल्याकडे आहे का तो? नाहीये बघा, बेकायदेशीर आहे. ठीक आहे, बेकायदेशीर आहे आपल्याकडे. सेकंड काय आहे मग, रुग्णाला जीवन ठेवणारी वैद्यकीय यंत्रणा काढून घेणे. त्यामुळं काय होतं की त्याला मृत्यू येईल, नॅचरली मृत्यू येणार की नाही. तर ही पॅसिव्ह युथनेशिया आहे. आणि पॅसिव्ह युथनेशियाला आपल्याकडे मान्यता कधी मिळाली माहितीये का तुम्हाला? शहाबानो प्रकरण सगळ्यांनाच माहिती असेल ना. नाही सॉरी, अरुणा शानबाग केस माहितीये का? अरुणा शानबाग, अरुणा शानबाग खटला 2011, तिला पॅसिव्ह युथनेशियाला मान्यता मिळाली. ठीक आहे, 2011 मध्ये अरुणा शानबाग सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आणि तिथून खरं तर पॅसिव्ह युथनेशिया आपल्याकडे सुरू झालं. मग त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय होतं, तर पॉलिटीच्या दृष्टीने बघा आपल्याला कसं करायचं आहे. आर्टिकल 21 हे काय सांगतं, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण. पण हे जे आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण, यामध्ये खरं तर सन्मानाने जगण्याचा अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार जसा आहे तसाच सन्मानाने मरण्याचा अधिकार सुद्धा व्यक्तीला आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सन्मानाने जगण्याचा अधिकार जसा आहे तसं सन्मानाने मरण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे त्यामध्ये, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. आणि त्यामुळे वेदनादायी आणि कृत्रिमरित्या लांबवलेले जे जीवन आहे ते खरंच सन्मानदायी असू शकतं का? नाही असू शकणार. ठीक आहे. आणि तशी सक्ती करणं म्हणजे काय आहे, आर्टिकल 21चं उल्लंघन आहे. तशी सक्ती करणं म्हणजे आर्टिकल 21चं उल्लंघन आहे. ठीक आहे. बघा, अरुणा शानबाग प्रकरण आपण दिलेलं आहे. अरुणा शानबाग खटला, यामध्ये पॅसिव्ह युथनेशिया सुरू झाली आणि त्यामध्येच सुप्रीम कोर्टाने हे दिलेलं आहे. म्हणजे आपली पार्श्वभूमी पण क्लिअर झाली न्यूजची. म्हणजे आपल्याला हे क्लिअर झालं की ओ, म्हणजे आपल्याकडे पॅसिव्ह युथनेशिया आहे. दयामरण आपल्याकडे मिळतं, पण ऍक्टिव्ह नाही तर पॅसिव्ह मिळतं. बरोबर आहे. आपल्याला आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी आली. मग पुढं अत्यंत महत्वाची संकल्पना कुठली आहे, लिव्हिंग विल. त्यामध्ये मी ते न्यूज मधूनच काढलेलं आहे बरं का सगळं हे. ठीक आहे. तर ही जी आहे यामध्ये डिसिजन निरोगी आणि शुद्धीत असताना तुम्ही केलेलं हे इच्छापत्र असतं. तुम्ही निरोगी आणि शुद्धीत असताना केलेलं एक इच्छापत्र. ठीक आहे, लिव्हिंग विल. पण आपली जी प्रॉपर्टी विल करतो तशी नाही. तर ही लिव्हिंग विल म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल असतं. यामध्ये कसं आहे, भविष्यात बरे होण्याची शक्यता नसलेला आजार जर मला झाला आणि निर्णय घेण्यास माझी अवस्था जर असमर्थ असेल, मी अशी अवस्था असेल, तर त्या अवस्थेमध्ये मला लाईफ सपोर्ट वर न ठेवण्याचा आगाऊ निर्णय लागतो. हे काय आहे, लिव्हिंग विल. ठीक आहे. तर मला लाईफ सपोर्ट वर ठेवू नये असं मी स्वतः आधी लिहून ठेवलंय. बरोबर. जर माझा रोग असाध्य असेल तर
उगाच ओढून ताणून त्याच्यावर काहीच उपयोग होणार नसेल तर मग उगाच लोक काय म्हणतील. आपल्याकडे असं होतं, नाही नाही लोक काय म्हणतील, हा मरणार आहे माहितीचे पण दवाखान्यात घेऊन जाऊ, डॉक्टर पण म्हणतात, मग मरणार आहे माहितीये म्हणून बघत बसायचं का. ठीक आहे, तर मग प्रयत्न करतात. ठीक आहे, पण प्रत्येक वेळी असाध्यच आजार असेल तो, त्याचं नाहीच आहे सोल्युशन. तर अशा केसमध्ये ते ओढून ताणून जगण्याला काय अर्थ आहे. आणि ते मला जगायचं नसेल तर मग मी अशी एक लिव्हिंग विल लिहून ठेवणार. बरोबर, मग लिव्हिंग विल लिहून ठेवल्यानंतर काय होतं, तर जो इथिकल डायलेमा असतो ना नातेवाईकांचा, तो संपुष्टात येतो, कारण तुम्ही क्लॅरिटीने दिलेला आहे आधी. ठीक आहे, तर हा जो टर्म, ही जी टर्म आहे ही तुम्ही लक्षात ठेवावी. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांवरील आणि डॉक्टरांवरील नैतिक आणि कायदेशीर ताण कमी होऊन जातो. इथिकल डायलेमा कमी होऊन जातो जर तुमची लिव्हिंग विल असेल तर. ठीक आहे, आता बघा नैतिक पेच काय आहे. आता GS4, आता आपण GS3 बघितला, GS2 बघितला, आता GS4. GS4 मध्ये काय आहे, जीवनाचे पावित्र्य. जीवन हे निसर्गाची देणगी आहे, ते स्वतःहून संपवणे अनैतिक मानलं आहे. म्हणजे तुम्ही लिव्हिंग विल करून ठेवली म्हणजे तुम्ही स्वतःहून क्लोज केलं. बरोबर आहे ना, प्रयत्नच नाही करायचे जगायचे तुम्हाला. बरोबर, त्यामुळे हे खरंच नैतिक आहे का, सगळ्यात पहिलं. दुसरी गोष्ट, दयामरण, म्हणजे मला मरण हवं आहे किंवा एखाद्या व्यक्तीसाठी ती फॅमिली वगैरे पण त्यांचा तो त्रास बघून ते करतात, पण खरंच एखाद्या व्यक्तीला जगण्याचा आणि मरण्याचा त्याचा अधिकार तो आपण ठरवला पाहिजे का, म्हणजे इथिकल आहे का ते. लिगल आता बाजूला ठेवू आपण. कर्तव्य विरुद्ध करुणा यामधील संघर्ष. ठीक आहे, मग काय होतं, याच्यापेक्षा ही जी करुणा आहे, जर त्या जीवनात फक्त वेदना आणि यातना असेल तर त्याला जगणे म्हणता येईल का. सन्मानाचा अभाव आहे, पण तरी सुद्धा आपण करुणेकडे झुकतो का. आता या टर्म तुम्ही बघा एथिक्स मध्ये, कर्तव्य, करुणा, वेगवेगळे टर्म्स दिलेत तिथे बरं का. जीवनाचे पावित्र्य, जीवनाचा दर्जा, हे तुमचं सगळं इथिकल डायलेमा मध्ये येतं आणि इथिक्स मध्ये आहे. तर मग खरंच जे भारतात सुप्रीम कोर्टाने 2011ला पॅसिव्ह युथनेशियाला मान्यता दिली आणि जो कालच्या पेपरमध्ये सुद्धा जी न्यूज आहे, व्हेजिटेटिव्ह स्टेट मधल्या व्यक्तीला त्यांनी मंजूर केलं, बरोबर, दयामरण. तर खरंच हे योग्य आहे का, विचार करायचा. हे इथिक्स मध्ये महत्वाचं आहे. बघा आता याच्यावर मी 2 प्रश्न तयार केलेले आहेत, एक प्रिलिम ओरिएंटेड केलाय आणि एक मेन्स ओरिएंटेड, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल की या न्यूजचा विचार कसा केला पाहिजे आणि नोट्स कसे तयार पाहिजेत आपले. ठीक आहे, आता बघा पूर्व परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न कसा आहे, दयामरण आणि लिव्हिंग विल संदर्भात विधाने. भारतात रुग्णाला विषारी औषध देऊन नैसर्गिक मृत्यू आणणे म्हणजे ऍक्टिव्ह युथनेशिया कायदेशीर आहे का आपल्याकडे. कायदेशीर नाही, कारण आपल्याला 2 वाक्यात क्लॅरिटी आलेली आहे की आपल्याकडे ऍक्टिव्ह युथनेशिया नाहीये, पॅसिव्ह युथनेशिया आहे. बरोबर. सेकंड काय आहे, सन्मानाने मरण्याचा अधिकार हा कलम 21 अंतर्गत येतो. ही पण आपल्याला आज क्लॅरिटी आली. खरं तर संविधान वाचताना किंवा एम लक्ष्मीकांत वाचताना कुठंच वाचलं नाही आम्ही हे, पण आपण न्यूजपेपर मध्ये वाचलं की नाही. ठीक आहे, लिव्हिंग विल म्हणजे भविष्यातील वैद्यकीय उपचाराबाबत घेतलेला आगाऊ निर्णय. हे सुद्धा मला आजच कळलंय, कारण मला आतापर्यंत ते मी कुठल्याही पुस्तकात वाचलं नाही, पण प्रश्न आयोगाचा आला. जर तुम्ही पेपर वाचला नसेल तर तुम्हाला काय वाटेल, हे कुठून टाकलं बाबा यांनी, मी वाचलंच नाही. ठीक आहे, आणि मग आयोगाचे काहीतरी ट्रॅप असतात. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे तुमचं, पहिले विधान चुकीचे आणि भारतामध्ये ऍक्टिव्ह युथनेशियाला पूर्णपणे कायदेशीर बंदी आहे, तो बेकायदेशीर आहे. आता हा झाला प्रिलिमचा प्रश्न. आता बघा मेन्सचा प्रश्न. मेन्सचा प्रश्न तुम्हाला याच्यावर पेपर 2 मध्ये पण येऊ शकतो आणि पेपर 4 मध्येही येऊ शकतो, म्हणजे मी जो प्रश्न लिहिलाय तो दोन्हीकडे रिलेव्हंट आहे. ठीक आहे, आता काय प्रश्न आहे, सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये सन्मानाने मरण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निकालाच्या आणि वैद्यकीय नीतिमत्तेच्या पार्श्वभूमीवर या विधानाचे परीक्षण करा. ही थॉट प्रोसेस कुठे डेव्हलप होईल, जेव्हा आपण सगळ्या गोष्टींवर विचार करू. बरोबर आहे ना, आणि जेव्हा आपल्याला आर्टिकल 21 माहिती आहे, तुम्हाला इथिक्स मधले सगळे थिंकर्स माहिती आहेत, इथिक्स मधले सगळे कन्सेप्ट माहिती आहेत, आणि पॉलिटी मधलं सुद्धा,
जर आपण बघितलं तर आर्टिकल 21चा कंटिन्यू आवाका वाढत आहे, त्याची व्याप्ती कंटिन्यू सुप्रीम कोर्ट वाढवतं. तर त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट केलं जात आहे, कुठले शब्द कशा प्रकारे ऍड केले जातात, हे जर आपल्याला माहिती नसेल तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकत नाही. आणि त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, न्यूजपेपर रीडिंग. बरोबर, न्यूजपेपर रीडिंग. बघा, तर मग आता मला सांगा, मग आजपासून आपण न्यूजपेपर रीडिंग करणार आहोत का, आणि तो 1 तासच करणार आहोत का, आणि विथ नोट्स मेकिंग. आणि या पद्धतीने ज्या गोष्टी आपण चर्चा केल्या, कशा प्रकारे नोट्स काढल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्याला फिल्टर लावलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी फॉलो करून आपण न्यूजपेपर आजपासून वाचणार आहात का, मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, की तुम्ही आजपासून न्यूजपेपर वाचायला इफेक्टिव्ह आणि कार्य म्हणजे तुम्हाला प्रोडक्टिव्ह चांगला फायदा होईल अशा प्रकारे तुम्ही न्यूजपेपर वाचणार आहात का, हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता बघा, उद्या सकाळी सगळ्यात महत्वाचा तुम्ही एक टास्क करायचा आहे. ठीक आहे, आणि तो टास्क काय आहे माहिती आहे, आता तुम्ही आजपासून पेपर वाचायला तर सुरुवात करणार आहे, तुम्ही मला कमेंट केला बरोबर. आता मग उद्या सकाळी तुम्हाला टास्क काय करायचे आहे, जेव्हा वर्तमानपत्र तुमच्या हातात येईल ना, तेव्हा पान उघडण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. पान उघडण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, काय, मी हा पेपर, बघा, मी हा पेपर एक सामान्य नागरिक म्हणून मनोरंजनासाठी वाचत आहे का, एक भावी अधिकारी म्हणून राज्याच्या समस्या समजून घेण्यासाठी वाचत आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला डेली पेपर उघडण्याआधी स्वतःला विचारायचा आहे. हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या कंपल्सरी, आणि हा प्रश्न तुम्हाला डेली पेपर उघडण्याआधी स्वतःला विचारायचा आहे की मी काय म्हणून पेपर वाचणार आहे. ठीक आहे, आणि तेव्हाच तुमचा न्यूजपेपर तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे, न्यूजपेपर वाचन तुमचं आणि तुमच्या नोट्स सुद्धा. त्यामुळे हे कंपल्सरी आहे. तर मग चला, आजपासून आपण काय करायचं आहे, हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून आपण चांगले गुण मिळवायचे आहेत आणि लवकरात लवकर यश संपादन करायचं आहे. तर या टॉपिक संदर्भात तुम्हाला अजून काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा मला. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.